ಪ್ರಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಬಿ ಎ ಬೇಸಿಕ್, ಬಿ ಕಾಮ್ ಬೇಸಿಕ್ ಸೆಕೆಂಡ್ ಅಂದರೆ ಬಿ ಎ ಸೆಕೆಂಡು ಬಿ ಕಾಮ್ ಸೆಕೆಂಡ್ಗಾಗಿ ಇರುವಂತಹ ಕಳೆದ ಪೀರಿಯಡ್ನಲ್ಲಿ ನಾವೇನು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಮುಹಾವರ ಮತ್ತು ಲೋಕೋಕ್ತಿಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ಮತ್ತು ಮುಹಾವರ ಮತ್ತು ಲೋಕೋಕ್ತಿಗಳ ನಡುವೆ ಇರುವಂತಹ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡೋಣಂದರೆ, ಮುಹಾವರ ಮತ್ತು ಲೋಕೋಕ್ತಿಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ಮತ್ತು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಕಲಿತುಕೊಳ್ಳೋಣ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮುಹಾವರಗಳನ್ನು ನಾನು ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಕ್ರೀನ್ ಮೇಲೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಿಮಗೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ಮೇಲೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮುಹಾವರಗಳನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನೋಡೋದನ್ನು ನೀವು ಕರೀರಿ. ನೋಡಿರಿ, ಫಸ್ಟಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮುಹಾವರ ಏನಿದೆ ನೋಡಿರಿ, 1 ನಂಬರ್ ಅಂಗಾರೋ ಪೇ ಪೇರ್ ರಖ್ನಾ. 1 ನಂಬರ್ದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, अंगारों पर पैर रखना. ಏನಿದೆ ಇದರ ಅರ್ಥ? देखिए, ये क्या है, एक मुहावरा है. अंगारों पर पैर रखना, जानबूझकर विपत्ति मोल लेना. ನೋಡ್ರಿ, अंगारों पर पैर रखना, ಅಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಅದ, ಆ ಬೆಂಕಿ ಮೇಲೆ ನಾವು ಗೊತ್ತಿತ್ತದು ಬೆಂಕಿ ಅದ, ಆದರೂ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಕಾಲಿಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಿದ್ದು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬಾಯಾಗಿ ಬೆಳಕತ್ತೀವಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಗೊತ್ತಿದ್ದು ಸಂಕಟವನ್ನು, ಕಷ್ಟದ ಮೇಲೆ ನಾವು ಕೊಳ್ಳ ಹಾಕೊಳಕತ್ತೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾ. ಗೊತ್ತಿದ್ದು ಹಳ್ಳಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಳಕತ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಇದರ ಅರ್ಥ. ಸೊ ಇದನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದನ್ನು? ಮುಹಾವರಾ ಶಬ್ದ. ಯಾವುದು? अंगारे पर पैर रखना. देखिए, अंगारे पर पैर रखकर ही देशभक्तों ने अंग्रेजों से आज़ादी की लड़ाई लड़ी थी. देखिए, अंगारों पर पैर रखकर ही देश के हमारे देशभक्तों ने क्या किया था? आज़ादी की लड़ाई लड़ी थी. यहाँ पर कौन सा शब्द प्रयोग किया हमने? अंगारों पर पैर रखना. देखिए, आपने वाक्य में और एक दूसरा प्रयोग करने की सोचिए. कोरोना के इस बीमारी के काल में हम अंगारों पर पैर रखकर ही जीवन चला रहे हैं. देखिए, ये भी हो सकता है ना, अंगारों पर पैर रखना. देखिए, है ना. तो इस तरह अपने वाक्यों में प्रयोग करना होता है. देखिए, नेक्स्ट हम देखेंगे कि देखिए यहाँ पर 4 नंबर देखिए. 4 नंबर पर क्या दिया गया है? अकल पर पत्थर पड़ना. देखिए, अकल पर पत्थर, अकल ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿ, पत्थर ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಲು. ನೋಡ್ರಿ, ಬುದ್ಧಿ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಬೀಳೋದು. ನೋಡ್ರಿ, तो इसका हम प्रयोग कैसे करना है? बुद्धि काम ना करना. अकल पर पत्थर पड़ना मीनिंग्स क्या हो जाता है? काम ना करना ಅಂದರೆ ನಮ್ಮ ತಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಬರಿಬೋದು ನಮ್ಮ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ? तुम्हारी अकल पर क्या पत्थर पड़ गए थे जो तुमने उस गुंडे से मारपीट की. देखिए, तुम्हारी अकल पर क्या पत्थर पड़ गए थे जो तुमने उस गुंडे से मारपीट पी. ನೋಡ್ರಿ, ಅಕಲ್ ಪರ್ ಪತ್ಥರ್ ಪಡ, ಬುದ್ಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಾರ್ದೆ ಇರೋದು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡ್ರಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ 5 ನಂಬರ್ ನೋಡ್ರಿ, ಅಕಲ್ ಕಾ ಅಂಧಾ ಹೋನಾ. ಅಕಲ್ ಕಾ ಅಂಧಾ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಮೂರ್ಖ ಆಗೋದು. ನೋಡ್ರಿ, ಅಕಲ್ ಕೆ ಅಂಧೇ ಹೋ क्या जो इतना रुपया जुए में लगा रहे हो. अकल के अंधे हो क्या जो इतना रुपया जुए में लगा रहे हो. इतना रुपया दारू में पी रहे हो, इतना रुपया इस पेट खेल कर गवा रहे हो, इतना रुपया बर्बाद कर रहे हो. कुछ भी प्रयोग कर सकते हो आप. देखिए, अंगूठा दिखाना, तो ऑलरेडी मैंने बताया था अंगूठा दिखाना. काम निकल जाने के बाद रमेश ने सुरेश को अंगूठा दिखा दिया. देखिए, धोखा देना, अंगूठा दिखाना, धोखा देना. देखिए, अंधा होना, 9 नंबर देखिए, अंधा होना मतलब बुद्धि विवेक नष्ट हो जाना. देखिए, वह धन के लोभ में अंधा हो गया है. वह क्या हो गया है? धन के लोभ में. किसके लोभ में? धन के लोभ में, पैसे के लोभ में क्या हो गया है? वो अंधा हो गया है. देखिए, अंधे की लकड़ी. देखिए, 10 नंबर, अंधे की लकड़ी मतलब एकमात्र सहारा. किसका सहारा? अंधा. देखिए, जो अंधा होता है उसका एकमात्र सहारा कौन होता है? उसके हाथ में जो लकड़ी है वही सहारा होता है. तो यहाँ पर ध्यान में रखिए, राजू अपने माँ के लिए अंधे की लकड़ी है. राजू अपने माँ के लिए अंधे की लकड़ी है. देखिए, असर ना होना, 12 नंबर देखिए, असर ना होना, प्रभाव ना पड़ना. देखिए, कितने बेशर्म हो तुम पर किसी बात का असर नहीं होता है. गाली देते ना घर पे हमको, बेशर्म होना. देखिए, तुम कितने नालायक हो, कितनी भी बुद्धि समझाओ तुमको कोई असर ही नहीं होता है. ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ನಿನಗೆ ತಿಳುವಳಿಕೆನೇ ಬರೋದಿಲ್ಲ. देखिए, आँख का तारा होना मतलब बहुत प्यारा होना, प्रिय होना. मोहन अपनी माँ के लिए आँख का तारा है. देखिए, ಭಾಳ ಪ್ರಿಯ ಆಗಿರೋದು. देखिए, 17 ನಂಬರ್ ನೋಡ್ರಿ,
8 8 ಆಂಸು ರೋನಾ देखिए बहुत अधिक रोना देखिए 8 8 ಆಂಸು ಅಂದರೆ 8 8 ಕಣ್ಣೀರನ್ನು ಸುರಿಸೋದು पुत्र पुत्र की मृत्यु पर हम्म, पुत्र की मृत्यु पर हाँ सुशीला ने 8 8 आंसू रोई देखिए किसकी मृत्यु पर बहुत रोना उसका मतलब आस्तीन का सांप 18 नंबर नोट्री देखिए विश्वासघात होना देखिए तुमने तो अपने मित्रों के रूप में आस्तीन का सांप पाल रखा है नोट्री आस्तीन का सांप मतलब धोखेबाज बेन्न हिंद चूरी हाकोरो देखिए आँखों में खून उतरना 19 ನಂಬರ್ 19 ನಂಬರ್ ನೋಡ್ರಿ ಅತ್ಯಧಿಕ ಕ್ರೋಧಿತೋನ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ರಕ್ತ ಹರಿಯೋದು ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಭಾಳ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಬರೋದು ಉಸ್ಕಿ ಬಾತೆ ಸುನ್ಕರ್ ಮೇರಿ ತೋ ಆಂಖೋ ಮೇ ಖೂನ್ ಉತರ್ ಆಯಾ ಥಾ ಉತ್ತರ ಆಯಾ ಥಾ ಅವನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ನನ್ನ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ರಕ್ತನೇ ಇಳಿದು ಬಂದಿತ್ತು ಅಂತ ಅಂದರೆ ಬಹಳ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಬರೋದು ಅಂತ ಅರ್ಥ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ನಿಮಗೇನು ಕೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿರಿ ಅಂಥೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಸೊ ನಿಮಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೆಲವೊಂದು ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ವಿಶೇಷ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ನೀವು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದನ್ನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಲಿತ್ಕೊಳ್ರಿ ಸೊ ಬಹಳಷ್ಟು ಅದಾವೆ ಇಲ್ಲಿ ಅವುಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ಸಹಿತ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ಆ ಅರ್ಥವನ್ನು ನೋಡ್ರಿ ಜೊತೆಗೆ ಅದನ್ನು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿರಿ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ವಸ್ತುವನ್ನು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿ ಜೊತೆಗೆ ಅದನ್ನು ನೀವು ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ದಲ್ಲಿ ಬರೆದು ತೋರಿಸ್ಬೇಕು ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುವಾಗ कुछ अन्य प्रचलित मुहावरे जो हमारे आँख नाक कान मुंह दांत सिर गर्दन से संबंधित मुहावरे ज़्यादा से ज़्यादा 100% तक मुहावरे क्या हैं मानव से संबंधित हैं जैसे आँख मिचौली करना कभी कभी छिपना प्रकट हो जाना देखिए मतलब देखना आँख उठा कर ना देखना ना देखना ध्यान से ना देखना देखिए आँख का अंधा गांठ का पूरा देखिए पैसे वाला परंतु मूर्ख है वो देखिए आँख का अंधा नाम नयन सुख नाम और गुण दोनों विरोध हैं उसके इस तरह आँख का कांटा मतलब कार्यों में बाधक है ये मतलब ये कंटक है अपने लिए दुश्मन है ये आँख का तारा अत्यंत प्रिय होना आँख का तिल अत्यंत प्रिय होना आँखों का तेल निकालना आँखों पर अत्यधिक जोर पड़ने वाला काम करना मतलब बहुत मेहनत का काम करना आँख कान खुले रह जाना सावधान रहना आँखों से पर्दा हटाना भ्रम दूर करना आँखों का पानी ढल जाना निर्लज हो जाना देखिए आँख की किरकारी बाधक तो इस तरह यहाँ पर आँख से संबंधित अभी नाक देखिए नाक ऊंची होना इज्जत बढ़ाना देखिए नाक काटना मान मर्यादा का बर्बाद करना नष्ट करना नाक का बाल अत्यंत प्रिय नाक का चढ़ान देखिए नाक रख लेना इज्जत बचा लेना नाक रगड़ना गिड़गिड़ाना तो यहाँ पर नाक से संबंधित कान देखिए कान का कतरना नीचे दिखाना देखिए कान भरना बहकाना ಕಿವಿ ತುಂಬೋದಂದ್ರೆ दारी तपसोदो मुँह देखिए मुँह भरपाई घूस या रिश्वत देना तो इस तरह आँख कान मुँह दांत देखिए दांत निरोपण देखिए दांत से संबंधित आपके पास हैं तो यहाँ पर कान मुँह नाक दांत तो इस तरह गर्दन तो इस तरह अनेक आपको क्या हैं देखने के लिए यहाँ पर मिल जाती हैं तो ये मुहावरे इतने हो गए अभी हम यहाँ पर देखेंगे लोकोक्तियाँ जिसे हम कहावतें भी कहते हैं उसको हम अर्थ में कैसे प्रयोग करेंगे उदाहरण के लिए यहाँ पर देखिए पहला नंबर देखिए अंधेरी नगरी चौपट राजा टके शेर भाजी टके शेर खाजा देखिए यहाँ पर क्या है योग्यता सही मूल्यांकन ना होना अंधेर नगरी चौपट राजा देखिए नगरी भी अंधेरी है और राजा भी क्या है चौपट है तो यहाँ पर भ्रष्टाचार के युग में योग्यता की पूछ कहाँ सच ही कहा गया है अंधेर नगरी चौपट राजा टके भर शेर भाजी और टके भर शेर खाजा देखिए अब पछताए होत का अब सेकंड नंबर देखिए अब पछताए होत का जब चिड़िया चुग गई खेत ನೋಡ್ರಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಕಾಳುಗಳನ್ನು ಬಿತ್ತಿರುವಂಥ ಬೀಜಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ತಿಂದು ಹೋದ್ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗ್ತದೆ ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂದರೆ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿದರೆ ಬರೋಬ್ಬರಿ ಇತ್ತು ಈಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೇನು ಉಳಿದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅಂದರೆ ಸಮಯ ನಿಕಲ್ ಜಾನೆ ಪರ್ ಕುಚ್ नहीं होता है देखिए 3 नंबर ನೋಡ್ರಿ अपनी छाछ को खट्टा कौन कहता है ನೋಡ್ರಿ अपनी छाछ को खट्टा कौन कहता है अपनी वस्तु को कोई बुराई नहीं करता है ना छाछ का ಮೀನಿಂಗ್ ಮಜ್ಜಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಜ್ಜಿಗೆ ಹುಳಿ ಆಗಿತ್ತಂದ್ರೂ ಅದನ್ನು ನಾವು ಹುಳಿ ಅಂತ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ
ಚಲೋನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಕರ್ರಗಿದ್ರೂ ಬೆಳಗನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ಮನುಷ್ಯನ ಗುಣ. ಇದನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು. देखिए, अपने लड़के की बुरी आदतों को जानते हुए भी वह किसी से कुछ नहीं कहता है. सच ही कहा गया है, किसी ने की अपनी छाछ को खट्टा कौन कहता है. ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ. देखिए, आए थे हरिभजन को और औटने लगे कपास. ನೋಡ್ರಿ, आए थे हरिभजन को और औटने लगे ಕಪಾಸ್. ಇಲ್ಲಿ ಉದ್ದೇಶ ಏನು ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಭೂಲ್ ಕರ್ ಕಿಸಿ ಕಾಮ್ ಕೋ ಕರ್ನಾ. ಮತ್ಲಬ್ ಬಂದಿದ್ರು ಹರಿಭಜನವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು? ಕಪಾಸ್ ಅಂದರೆ ಏನು? ಹತ್ತಿ ಬಿಡಿಸ್ತಿರಲ್ಲ ನೀವು ಹೊಲದಾಗ, ಹತ್ತಿಯನ್ನು ಬಿಡಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ರು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಬೇರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು, ಮಾಡಾಕತ್ರು ಬೇರೆ ಅಂಥೇಳಿ. ಅಂಧೆ ಕೆ ಹಾತ್ बटोर लगना. ನೋಡ್ರಿ, अयोग्य व्यक्ति के हाथ मूल्यवान वस्तु लग जाना. तो इतने अयोग्य आदमी को कितनी अच्छी नौकरी मिल गई, इसी को कहते हैं अंधे के हाथ बटोर लगना. ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಬಹಳಷ್ಟು ನಿಮಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಲೋಕೋಕ್ತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅವೆಲ್ಲ ಲೋಕೋಕ್ತಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿರಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಇವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ಬರೆದು ತೆಗೆದು ನನಗೆ ನೀವು PDF ಅಲ್ಲ, ಕೇವಲ ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ನನಗೆ ಬರಬೇಕು. ಓಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿಗಿಷ್ಟು ಸಾಕು. ಇವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿರಿ. ಇದು BA BComಗಾಗಿ ಇರುವಂತಹ ಸಿಲೆಬಸ್ನ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಧನ್ಯವಾದಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ.